आपण बऱ्याचदा महाराष्ट्रातील एक समुद्रकिनारी होणाऱ्या कासव महोत्सवाबद्दल कुठे ना कुठे वाचलं अथवा ऐकलं असेल। चला तर जाणून घेऊया हा अनोखा कासव महोत्सव नक्की आहे तरी काय आणि तो कुठे साजरा केला जातो। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आत्ताच बाणकोट किल्ला उतरून खाली आलोय आणि आता मी चाललोय वेळास या गावामध्ये। इथे कासव महोत्सव आहे, तो बघण्याकरता चाललोय। इथूनच बरोबर बाणकोट किल्ल्यापासून 4 ते 5 किलोमीटर अंतर वेळास गाव आहे। तर चला आता आपण त्या वेळास गावामध्ये जाऊया। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेळास या छोट्याशा टुमदार गावातील समुद्र किनाऱ्यावर हा कासव महोत्सव साजरा केला जातो, ज्याला महाराष्ट्रासह देशभरातून निसर्गप्रेमी हजेरी लावत असतात। वेळास हे गाव मुंबईपासून 200 किलोमीटर अंतरावर तर पुण्यापासून 180 किलोमीटर अंतरावर आहे। बघा, आता वेळास गावामध्ये आम्ही आलोय। तुम्ही हे गाव बघाल ना, एकदम सुंदर असं गाव आहे का। तुम्ही ते बघाल ना, एकदम कौलारू घर आपल्या इथे बघायला भेटतात। मातीने पूर्णपणे बांधलेली आणि शेणाने सारवलेली आपल्या इथे घरं बघायला इथे भेटतात या वेळास गावामध्ये। आता इथे छोटंसे गुरुकृपा म्हणून एक होमस्टे, तिथे जरा दुपारचं आता जेवण्याकरता थांबणार आहे आणि बरोबर 6 वाजता आपला तो कासव महोत्सव बघण्याकरता वेळासच्या समुद्रकिनारी आम्ही जाणार आहेत। कासव महोत्सव जर तुम्ही कधी बघायला येत असाल ना, तर सकाळच्या टायमाला आणि एक संध्याकाळी टायमाला आपल्याला तो कासव महोत्सव बघायला भेटतो। तर चला आता या गुरुकृपा होमस्टेमध्ये जरा जेवण करण्याकरता जाऊया। मित्रांनो, हे बघा, या गुरुकृपा होमस्टेमध्ये आलो आहेत। या होमस्टेमधल्या ह्या मावशी रे बघा, एकदम आपल्या घरच्यासारख्या मावशी आहेत। तुम्हाला या मावशीचा नंबर तुम्हाला मी खाली देईलच। केव्हा तुम्ही वेळासला कासव महोत्सव बघण्याकरता किंवा बाणकोट किल्ल्यावर तुम्ही येत असाल ना, त्या मावशींच्या घरी तुम्ही एकदम नक्की या। एकदम घरच्यासारखी माणसं आहेत। आणि आता थोडं आपल्याला जेवण थोडं उशीर झाला, आम्हाला 3 वाजलेत। त्यांनी तर गरम त्यांनी बघा एकदम जेवण बनवायला घेतलं। तुम्हाला दाखवतो बघा, हे बघा, आणि चपात्या वगैरे बघा यांनी आता लाटायला घेतल्यात। आपल्याकडे एकदम गरम जेवण बनवतात। आणि आल्याला बघा आम्हाला केळी पण दिली तिघांना। मागच्या वेळेला तुम्ही बघाल ना, मस्त असं यांनी बगीचा बनवलाय। आणि तुम्ही इथे जर कधी येत असाल ना होमस्टेसाठी किंवा रात्री नाईटसाठी थांबण्याकरता, तुम्हाला बघा वॉशरूमची वगैरे पूर्ण आतमध्ये झोपण्याकरता पूर्ण जागा आहे। आणि तुम्ही ह्या साईडला बघाल ना, ह्या साईडला पूर्णपणे असं मागं यांनी एक बगीचा बनवला आहे आणि तिथं पूर्ण झोपाळे वगैरे खुर्च्या बिर्च्या ठेवल्यात। एकदम मस्त अशी केळीची यांची बाग आहे बघा पूर्ण। आणि या बागेमध्ये त्यांनी केळी दिली आम्हाला। हे बघा झोपाळ्याला विकास झोपलाय बघा इथे। अशी बाग आहे एकदम। ही बघा, या साईडला तुम्हाला नारळ आणि सुपारीचे तुम्हाला झाड बघा भेटले त्या साईडला। एकदम घरच्या सारख्या त्या मावशी। कधी तुम्ही वेळासला येत असेल ना, तुम्ही त्यांना एकदा फोन करून तुम्ही नक्की या। चला थोडा आराम करूया, जेऊया, नंतर कासव महोत्सव बघायला जाऊया। हे बघा, व्हेज थाळी घेतली, नॉनव्हेज घेतले कारण की आज शनिवार त्याकरता व्हेज थाळी घेतली। कसं शेला जेवण कसं आलं? मस्त विकास, जेवण मस्त, एकदम मस्त असं, म्हणजे कोकणी पद्धतीचं एकदम सुंदर असं आपल्याला जेवण जेवायला भेटतं। तर मित्रांनो, आता आलोय कासव महोत्सव बघण्याकरता। वेळास समुद्राकडे जाणारा जो रस्ता आहे ना, त्या रस्त्याची चालू बघा। इथे एक ब्रिज लागतो, त्या ब्रिजच्या बरोबर खालच्या साईडने आपल्याला वेळास जो बीच आहे ना, तिकडे जाण्याकरता रस्ता आहे। आणि इथे बघाल तुम्ही बघा, खूप गाड्या लागल्यात पार्किंगला। ह्या साईडला आहे, ह्या साईडला अजून काही गाड्या येत आहेत पण। तर ह्या कासव महोत्सव बघण्याकरता ना खूप सारी लोक इथे येत असतात। बघा, जिथे पार्किंग केली ना गाडी, तुम्ही खाली उतरण्याकरता पायऱ्यात किंवा आपल्या पुढे जाण्याकरता रस्ता आहे। हे बघा, असं बरोबर समुद्राच्या साईडनी पुढे जाण्याकरता रस्ता आहे ब्रिजवरती। आणि तुम्ही बघाल ना, खूप सारे लोक आज आले का, शनिवार आहे तर सुट्टी आहे ना, आज खूप सारे लोक आलेत। सकाळच्या टायमाला त्या काकाने सांगितले आम्हाला जास्त काही कासव त्यांना बघायला नाही भेटले, एक 10 ते 12 त्यांना कासव बघायला भेटले। आता संध्याकाळ टायमाला आपल्याला किती बघायला भेटतात ते बघूया। या कासव महोत्सवाची स्टोरी अशी आहे की 2001 साली भाऊ काटढरे यांनी या उपक्रमाची सुरुवात केली। वेळास इथल्या समुद्रकिनारी समुद्र कासव साधारण दिवाळीनंतर अंडी घालण्याकरता इथे येत असत। इथले स्थानिक लोक एकतर ही अंडी चोरून नेत किंवा बैलांना खाऊ घालत, नाहीतर ती विकून पैसे कमवत। कासवाच्या मादीने अंडी घालायला सुरुवात केली की स्थानिक लोक गुपचूपपणे ही अंडी चोरून नेत। नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंत इथे बऱ्याच जणांचा हाच उद्योग सुरू होता।
2002मध्ये चिपळूण येथील सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेचे कार्यकर्ते वेळाच इथल्या समुद्र किनाऱ्यावर गरुडांच्या घरट्यांचे अभ्यास करण्याकरता आले होते। त्यावेळी यांना या समुद्र किनाऱ्यावर चालणारा हा प्रकार दिसून आला। त्यावेळी त्यांना वाटले की ह्या कासवांच्या अंड्यांचे संवर्धन आणि संरक्षण झाले पाहिजे। त्याकरता त्यांनी इथल्या ग्रामस्थांना याचं महत्त्व पटवून दिलं। त्यानंतर त्यांनी वन विभागाच्या आणि ग्रामस्थांच्या मदतीने 2006 साली पहिला कासव महोत्सव साजरा केला। ऑलिव्हर रिडेल या कासव जातीतील कासव मादी ही 100 ते 200 अंडी घालते आणि 40 ते 50 दिवस ही अंडी नैसर्गिकरित्या उबवली जातात। आणि मार्च ते एप्रिल दरम्यान साजरा होणाऱ्या या कासव महोत्सवाच्या दरम्यानच्या काळात किनाऱ्यावर अनेक कासव अंड्यातून बाहेर पडत असतात आणि समुद्राच्या दिशेने चालत असतात। ही असंख्य छोटी छोटी कासवांची पिल्ले समुद्राच्या दिशेने सरपटताना बघणे हे दृश्य मन मोहित करणारे असते। हा दुर्मिळ अनुभव घेण्याकरता अनेक पर्यटक अभ्यासक समुद्रकिनारी हजेरी लावत असतात। ही इवलीशी पिल्ले त्यांच्या आयुष्यातील पहिलं पाऊल टाकताना बघणे ही एक दुर्मिळ पर्वणीच असते। या पिल्ल्यांमधलं कदाचित एकच पिल्लू जगेल आणि जर ती मादा असेल ती परत 11 वर्षांनी याच समुद्रावर येऊन अंडी घालेल। काय सुंदर असं निसर्ग चक्र आहे ना हे। हे बघा आत्ताच कासव पाण्यामध्ये सोडण्यात आलेत। मगाशी तिथे ना 60 टोपले होते। 60 टोपल्यामध्ये एकाच टोपल्यामध्ये ना 3 आपल्याला कासव बघायला भेटलेत। आम्हाला वाटलं आपल्याला आज काय बघायला भेटत नाही, एकदम शेवटच्या टोपलीमध्ये 3 कासव होते। आत्ताच कासव समुद्रकिनारी सोडण्यात आलेत, पाण्यामध्ये गेलेत, मस्त एकदम झाले। आणि तुम्ही पब्लिक बघा ना, एकदम खतरनाक अशी पब्लिक होती इथे आज कासव महोत्सव बघण्याकरता। बघा अजून पण पब्लिक आहे, खूप सारी पब्लिक आहे। आणि मित्रांनो हा वेळास जे गाव आहे ना, त्या वेळास गावामध्ये ना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला होमस्टे बघायला भेटतील। याच कासव महोत्सवामुळे ना तिथल्या लोकांना एक चांगलं रोजगार भेटले, एक पर्यटन भेटले। खूप सारे पर्यटन तिकडे राहण्याकरता, स्टे करता, जेवण्याकरता येत असतात ना, मला एक खूप मोठं एक पर्यटन केंद्रही झाले। तर तुम्ही कधी अजूनपर्यंत हा कासव महोत्सव बघण्याकरता आले नसेल ना, तर एकदा तुम्ही हा कासव महोत्सव बघण्याकरता तुम्ही नक्की या। तर मित्रांनो आता मस्त सूर्यास्तही झाला आहे आणि आपली व्हिडिओचा आपण आता शेवट करणार आहे। तर तुम्हाला ही कासव महोत्सवाची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंटवर कळवा। आणि जर आपली व्हिडिओ आवडली तुम्ही आपल्याला व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं ना, तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो परत व्हिडिओ अशा एका नवीन पर्यटन स्थळी तोपर्यंत तुमची रजा घेतो। जय शिवराय, जय शंभूराज।